देशासमोर अनेक प्रश्न पडलेले आहेत। मी गेल्या 15 दिवसांमध्ये आपल्या 40 उस्मानाबाद मतदारसंघामध्ये सगळं मांडलेलं आहे। तरी पण थोडक्यात सांगायचं म्हणजे गेले 5-10 वर्षे महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा विषय मोठा गाजतो आहे। आरक्षणाभोवती पूर्ण राजकारण चालू आहे आणि ह्या विषयासाठी मी गेले 30 वर्ष काम करतोय। ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जो माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि ती प्रबोधन करण्याचं मी काम केलेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाला या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मी आग्रह आहे। आपण एक सिनियर एक्झिक्युटिव्ह आलेले आहेत आणि आपण शेतकरी आत्महत्येसाठी पण खूप सारं कार्य केलेलं आहे। आता आपण निवडणुकीत उभे आहात, या निवडणुकीला कसं बघता आणि जनतेला म्हणजे या निवडणुकीसंदर्भात जनतेला कसं बघता काय? गेल्या 15 दिवसामध्ये मतदारसंघामध्ये फिरत असताना बहुतेक मला हजारो फोन येतील असं मला अपेक्षित होतं। हार्डली मला 25 फोन मतदारांचे आले। एकंदरीत ही एकतर्फी निवडणूक आहे असं मला वाटतं आणि शेतकरी प्रचंड नाराज आहे। ह्या मतदारसंघामध्ये दर महिन्याला 10 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत। कोरोनाच्या पूर्वी 15,000 त्रस्त कुटुंबाची आपण यादी केलेली आहे। त्याचा कुणी अलीकडं विसर पडलेला आहे सर्वांना आणि त्याच्यावर कुणी विचार करत नाही। उस्मानाबादची जनता गोरे साहेबांनाच का बरं निवडून दिली? का बरं? काय तुमच्यामध्ये वेगळं आहे? काय विशेष तुमच्यामध्ये? मी शासनाचा एक प्रशासनामध्ये इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे। मराठा सेवा संघ नावाची एक पुरोगामी विचारसरणीची सत्यशोधक चळवळीतल्या विचारधारेची संघटना आहे। त्याच्यावरती मी गेले 30-35 वर्ष काम करतोय आणि शासन सेवेतनं बाहेर पडता मी सेवानिवृत्तीचे जे काय जीवन आहे ते शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्यासाठीचा माझा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं माझी वाटचाल चालू आहे। या मतदारसंघामध्ये 20 लाखाच्या वरती मतदार आहे। साधारण 31 उमेदवार आम्ही सामोरे गेलो। आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत। जे श्रीमंत आहेत त्यांनी वेगवेगळे टूल्स वापरलेले आहेत। आमच्याकडे मर्यादित जे रिसोर्सेस आहेत ते वापरून आम्ही मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मग या दिवशी आम्हाला सांगायचं आहे मी सर्व प्रतिनिधीच्या भोवताली जे काय प्रश्न आहेत ते लोकांसमोर पोहोचलेच असतील असं नाही। जास्तीचं जे काय पोहोचलं ते उमेदवारामधली जुगलबंदी जास्तीची पोहोचलेली आहे। आज शेवटचा दिवस आहे आणि म्हणून आज संध्याकाळी 5 वाजता ह्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या जातील आणि म्हणून प्रत्येकाच्या धडावरती त्याचं डोकं आहे आणि डोक्यामध्ये 250 ग्रॅमचा मेंदू आहे आणि शांतपणे पुढच्या 48 तासामध्ये मतदारांनी तो विचार करावा आणि योग्य तो उमेदवार निवडून द्यावा। त्यासाठी मी एक योग्य उमेदवार मी समजतो आणि माझ्या इतका अनुभव 31 मध्ये कुणाचाच नाही। वयानं नाही, अनुभवानं नाही, प्रशासनामधला नाही किंवा प्रत्यक्ष फील्डवरती काम करण्यामध्ये नाही। प्रचारामध्ये फिरत असताना मला एकही उमेदवार समोर दिसला नाही। नुसत्या गाड्या टीव्हीच्या लावून प्रचार होत नसतो, लोकांचे प्रश्न घेऊन चालावं लागतं आणि म्हणून या छोट्याशा चिठ्ठीमधनं अवघा मतदारसंघ मी पिंजून काढलेला आहे आणि मी योग्य उमेदवार आहे असा माझा दावा आहे। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे मला लोकसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।